नमस्कार. मी पत्रकार विजय पवार. आमच्या नुसतं राजकारण या चॅनलवर आपलं स्वागत. आम्ही सादर करीत आहोत नुसतं राजकारण या चॅनलवरील विशेष भाग, महापालिकेचं राजकारण, आणि त्यामध्ये आपल्याशी बोलणार आहेत प्रभाग क्रमांक 12 मधील एक समाजसेवक, भाजपचे कार्यकर्ते अवधूत भाटे. नमस्कार साहेब. नमस्कार. आयुष्यमान भारत सेल तसेच नेशन फर्स्ट या संस्थेचे प्रमुख, पण भाजपचे कार्यकर्ते आहात. आता त्याचबरोबर आपण महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 12 मधून तयारी करत आहात. पण आपली सामाजिक कार्याची तसेच इतर तुमची जी राजकीय पार्श्वभूमी आहे ती कशी आहे? मुळात मी राजकारणी म्हणून यात सहभाग झालेलोच नाही आहे, कारण मला समाजकारणाची आवड आहे. कोविड काळात आणि महापूर काळ जेव्हा कोल्हापुरात आला त्यावेळीपासून माझं समाजकार्याला सुरुवात झाली. मग त्यानंतर कोविड काळात कोल्हापुरात अशी संकल्पना आणणाऱ्या नेशन फर्स्ट ही अशी एक संस्था होती की ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, बरेच लोकांना बेड मिळत नव्हते. त्यावेळेला तात्पुरतं बेड उपलब्ध होईपर्यंत त्यांना ऑक्सिजनची गरज होती. ती रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रल आणि नेशन फर्स्ट यांनी मिळून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचा पुरवठा कोल्हापुरामध्ये सुरू केला आणि बऱ्याच लोकांचे आपण त्यात प्राण वाचवण्याचे प्रयत्न केले. त्यानंतर हळूहळू आपण नंतर कोविड संपल्यानंतर आपण लोकांना 10 पैशाची चणचण होती. कोविड संपलेला, लॉकडाऊन झालं होतं सगळं. त्या अनुषंगानं लोकांची गरज लक्षात घेता आपण 10 रुपयेमध्ये नेशन फर्स्ट क्लिनिक सुरू केलं होतं, जे 1 वर्ष आपण चालवलं. कारण त्यातून बऱ्याच लोकांना आर्थिक परिस्थिती नसल्यामुळं बाहेर उपचार घेता येत नव्हते. तर त्या ह्याच्यात आपण प्राथमिक उपचार दिले आणि अत्यंत अल्प दरात आपण भविष्यातले पुढचे जे काय उपचार होते ते सुद्धा आपण अत्यंत अल्प दरात त्यावेळी लोकांना होते. यापासून सामाजिक कार्याची सुरुवात झाली. आता कोल्हापुरात बरेच असे विषय आहेत की नुसतं बघून चालणार नाही. काय असते साहेब की 2 प्रकारच्या व्यक्ती म्हणजे सगळीकडे असतात. एक तर ते बघत बसायचं आणि सहन करत बसायचं, आणि दुसरी व्यक्ती असते ती बदल घडवण्याचा प्रयत्न करत असते. तो बदल घडवण्याचा प्रयत्न आपण कुठेतरी केला पाहिजे, ही माझी नैतिक जबाबदारी आहे. म्हणून या क्षेत्रात उतरण्याचं मी ठरवलं. आपण समाजकार्य म्हणून ह्याची सुरुवात केली. आरोग्य किंवा कोरोनाच्या काळात आरोग्याचं त्याला एक महत्वाचं स्थान देऊन केलं. पण हे करत असताना इतर समाजकार्य काही सुरू केलं का? ज्या वेळेला कोविड होतं त्यावेळेला किंवा महापूर आला होता त्यावेळेला गरजू लोकांना, जे हातावरचं ज्यांचं पोट आहे, ज्यांचा संसार पाण्याखाली गेला होता किंवा जे कोविड काळात त्यांचा संसार ठप्प झाला होता, हातावरचे पोट असणारे जे बरेचसे लोक होते, हातगाड्या चालवणारे किंवा या लोकांच्या दैनंदिन गरजा भागत नव्हत्या. त्यावेळी आपण सर्वात पहिल्यांदा एक किट तयार केलं धान्याचं. ते किट आपण त्यांना द्यायला सुरुवात केली, जेणेकरून त्यांचा 15 दिवसाचा का होईना पण आपण त्यांना जवळजवळ 250 कुटुंबापर्यंत आपण हे किट्स आपल्या माध्यमातून सगळ्या पोचवले. त्यानंतर ज्या लोकांना मेडिकलची आवश्यकता होती त्या लोकांना अत्यंत अल्प दरात किंवा ओळखीच्या ठिकाणी नेऊन त्यांचे उपचार केले. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सावित्रीबाई फुले हॉस्पिटलसाठी आपण जेवढा बदल घडवता येईल, कारण एक काळ सावित्रीबाई फुले हॉस्पिटलचा असा होता की अतिशय नावलौकिक असलेलं हे हॉस्पिटल आज रसात आला गेलं होतं. पण तो एक आपण मार्ग पुढे नेण्याचा प्रयत्न केला की बाबा यातनं काही ना काहीतरी आपल्याला सर्वसामान्य लोकांसाठी करणं गरजेचं आहे. म्हणून तिथं पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीकडून तत्कालीन अध्यक्ष माननीय आमचे नेते महेश जाधव साहेब यांच्या माध्यमातून तिथं डिजिटल एक्सरे मशीन आणलं. त्यातनं आत्तापर्यंत जवळजवळ 70,000च्या वर लोकांनी तिथं अत्यंत कमी किमतीत एक्सरे काढून दिलेले आहेत. त्यानंतर लहान मुलांच्या पेट्या, म्हणजे बाळ जन्माला आल्यानंतर आपण फोटोथेरपी त्यांना लागत असते, तर बाहेर त्याची किंमत जवळजवळ 5-5.5 हजारच्या पुढे असते. तिथं 25 रुपयामध्ये हे आता उपचार होतात. लहान पेडियाट्रिक वॉर्ड असतो तो सुंदर केलेला आहे. आता आमची असं एक संकल्पना आहे की आता ही इमारत फार जुनी झालेली आहे, जर्जर झालेली आहे. बरेचसे तिथं पावसाचा प्रश्न, पाऊस सुरू झाला की इमारतीला गळती लागते. तर नवीन इमारत होण्यासाठी गेल्या 2 वर्षापासून आपले प्रयत्न सुरू आहेत. आता कुठल्या स्टेपवर आहे ते?
आता महापालिकेने त्यांच्याकडे प्रस्ताव पाठवलेले आहेत. आता पुढे बघू काय होते. आपण भाजपशी कधी जोडला गेला? 2014 साली मोदींचं सगळं वारं होतं, पण मुळातच भाजपच्या पहिल्यापासून मी त्यांच्या विचारांशी प्रेरित होतोच. सर्वात पहिल्यांदा राष्ट्रप्रथम हे अत्यंत गरजेचं आहे आणि ह्या एका वाक्याला प्रभावित होऊन आम्ही भारतीय जनता पार्टीशी जोडले गेलो. आमचे देशाचे कणखर पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब असू देत, अमित शाह साहेब असू देत, किंवा आताचे आमचे मुख्यमंत्री देवाभाऊ म्हणून सगळं लाडक्या बहिणी त्यांना प्रेमाने देवाभाऊ म्हणतात, त्यांचं एकंदरीत काम करण्याची पद्धत आणि धडाका असू दे, या सगळ्या गोष्टींना प्रेरित होऊन, किंवा कोल्हापूरचे आमचे नेते, पुण्याचे आता पालकमंत्री तर चंद्रकांत दादा पाटील यांच्या मेडिकल मध्ये करत असलेल्या कामाबद्दल आणि त्यांचा जो सर्वसामान्य लोकांसाठी काहीतरी करण्याची तळमळ असते, त्याला प्रेरित होऊन भारतीय जनता पार्टीशी मी जोडले गेलो. भारतीय जनता पार्टी बरोबर काम करत असताना आणि तुमच्या प्रभागात काम करत असताना तुमचा प्रभागाचा म्हणून पूर्वीचा सिंगल नगरसेवक हा प्रभाग आणि आता 4 नगरसेवक होणार आहेत, ह्याचा काय अभ्यास केलाय तुम्ही? बघा, आता आमचा जो प्रभाग आहे, प्रभाग क्रमांक 12, हा महालक्ष्मी मंदिरच्या परिसराशी आसपासशी संलग्न आहे. त्यामुळं तिथली डेव्हलपमेंट ही फार गरजेची आहे. मग तो प्रभाग जातोय आपला CPR हॉस्पिटल पासून ती जातोय गुलाब गल्लीपर्यंत. आता ह्या प्रभागाच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर कोल्हापुरात येणारा पर्यटक हा सगळ्या महालक्ष्मी मंदिरच्या दर्शनासाठी येतो. त्यानंतर इथं बऱ्याच हेरिटेज वास्तू आहेत, जसं CPR असू दे, किंवा तुमचे करवीर नगर वाचन मंदिर असू दे, किंवा ह्या प्रभागात बरेचसे म्हणजे बिंदू चौक येतोय, त्यानंतर मटन मार्केट येत आहे, त्यानंतर संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह येते, शाहू मैदान येते, त्यानंतर आपण तसं मिरजकर टिकटी येते. हे सगळे जे ऐतिहासिक जे स्थान आहेत, हा सगळा भाग जो आहे हा प्रभाग क्रमांक 12 मध्ये येतोय. दूध कट्टा येतोय. तर या दृष्टीनं डेव्हलपमेंट होणं हे अत्यंत महत्वाचं आहे. मग त्या दृष्टीनं हे टिकवणं पण गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं आपण प्रयत्न करणं पण गरजेचं आहे. पण सिंगल प्रभागामध्ये कसं होतं की फक्त बिंदू चौक यायचा, करवीर नगर वाचन मंदिर यायचं, महालक्ष्मी मंदिराचा परिसर यायचं, पण तिथं डेव्हलपमेंट काहीच झालं नाही. आज कोल्हापुरातून बाहेरून जेव्हा पर्यटक येतो तेव्हा आपण बघताना पर्यटक येतानाच विचार करतोय की याला खड्ड्यात आलोय का काय आम्ही. कारण मंदिराच्या आसपासचा परिसर जर तुम्ही सुशोभित केला नाही तर पर्यटक येणार कशासाठी? फक्त महालक्ष्मीच्या दर्शनासाठी येणं हे नाही. आपल्या इकडे बरेच पर्यटन स्थळ आहेत, पन्हाळा आहे, ज्योतिबा आहे. या अनुषंगानं महालक्ष्मीला आल्यानंतर ही जर आपली स्थळं आहेत, जसे करवीर नगर वाचन मंदिर हे अत्यंत फार जुनं लायब्ररी आहे, ज्यात अत्यंत जुन्या पुस्तकं सुद्धा तिथं उपलब्ध आहेत. हे हेरिटेज वस्तू झालेले, किंवा राजवाडा आहे, आमच्या इथे जुना राजवाडा आहे, भवानीचं मंदिर आहे. हे मंदिर पर्यटन स्थान म्हणून डेव्हलप झाले पाहिजे. हा एक महत्वाचा विषय यात आहे. आता हे पर्यटकाच्या दृष्टिकोनातून झालं, तर स्थानिक तिथले जे नागरिक आहेत, तुमचे नागरी वस्ती आहे, त्यांच्याही काहीतरी अपेक्षा असतील किंवा सोयी सुविधा. आता हा भाग कंजेस्टेड भाग, बरोबर, लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून किंवा वस्तीच्या दृष्टिकोनातून, बरोबर. तर त्या बाबतीतल्या लोकांच्या अपेक्षा काय आहेत? आता हे बघा, कसं आहे की कोल्हापूर महालक्ष्मी मंदिरला येणारा दर्शन घेणारे जे पर्यटक ह्याच्यावर सगळ्यांचा चरितार्थ चालतो. मग लोकांनी घराघरात आता यात्री निवास काढलेले आहेत, नाश्ता सेंटर काढलेले आहेत, व्यवसाय केलेले आहेत, काही ना काहीतरी व्यवसाय तिथं सुरू आहे. मग त्यांचं सुद्धा म्हणणं असंच आहे की आता आम्हाला आई महालक्ष्मीनं, अंबाबाईनं एवढं सगळं दिलेलं आहे, तर ती तिथं स्थानबद्ध आहे, तर तिच्या अनुषंगानं आमची सगळ्यांची पोटं भरतायत. मग हे सगळं व्यवस्थित झालं पाहिजे, डेव्हलप झालं पाहिजे, जेणेकरून कोल्हापूरचं नाव लौकिक झालं पाहिजे आणि आम्हाला सुद्धा रोजगार मिळाला पाहिजे. पण आता वस्तुस्थिती अशी आहे की स्थानिक लोकांना सोडून इतर लोक जे आपल्याला माहिती नाही आहेत कुठले आहेत, त्याच्या महानगरपालिकेकडे कुठल्याही प्रकारचा त्याचा रेकॉर्ड नाही आहे, पोलीस स्टेशनमध्ये त्याचा कुठल्याही प्रकारचा रेकॉर्ड नाही, अशी लोक येऊन तिथे व्यवसाय करायला लागलेत आणि त्याचा उपद्रव करायला लागलेत. तर हे स्थानिक लोकांसाठी सुद्धा त्रासाच आहे. स्थानिक, माझं असं म्हणणं आहे की बाहेरच्या लोकांना तुम्ही तिथं जे काय रस्त्यावर गाड्या उभ्या करून हे करून त्यांना जे चालना देत आहे ती बंद करून
स्थानिक लोकांना तिथं व्यवसाय करायला संधी दिली पाहिजे. आता तिथला जो तो वस्ती आहे किंवा तिथला जो नागरिक वस्तीचा भाग आहे तो तिथला समाज म्हणजे सर्व समाजाची लोक तिथं असतील, बरोबर. तर त्याची रचना कशी आहे? या बघा, हा एकमेव प्रभाग असा असेल ज्या प्रभागामध्ये सर्व समाजाची 12 बलुतेदाराची सर्व समाजाची लोक इथं राहतात. जसं तुम्ही भोई समाज असू दे, सोनार समाज असू दे, ब्राह्मण समाज असू दे, मराठा समाज मोठ्या प्रमाणात आहे, मुस्लिम समाज असू दे, त्यानंतर खाटीक समाज असू दे, शिंपी समाज असू दे, त्यानंतर बराच लोहार समाज असू दे, हा बरेच समाज इथं वेगवेगळ्या प्रकारचे गुण्या गोविंदाने नांदतात. त्यांच्या दृष्टीनं सुद्धा महालक्ष्मी मंदिर, मी सारखं तेच म्हणतो की पर्यटन हा विषय आमच्या इथं का महत्वाचा आहे, ते रोजगार निर्मिती इथं. आता बरेचसे चांभार समाजाची जी लोक आहेत तिथं आपलं कोल्हापुरी चप्पल असू दे किंवा हे ब्रँडिंग होणं फार गरजेचं आहे. किंवा गुजरी झालं तर आपण सोनार समाजाची बरीचशी लोक आहेत, त्यामुळे गुजरी ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. तिथं लोक काही सोनं खरेदी असू दे, दागदागिने खरेदी असू दे, ह्याच्यासाठी येतात. बऱ्याच असं समाजाशी एकत्र तिथं हा असा पट्टा आमचा आहे. आपण हे व्यवसायाच्या दृष्टिकोनातून झालं बरोबर, पण तिथला जो विकास व्हायला पाहिजे म्हणजे इतर गोष्टीच्या बाबतीत व्यावसायिक आहे, बाहेरचे पर्यटक येतात त्यांना आकर्षित करणं हे आहेच. बरोबर. पण लोकांचे जे लोक राहतात त्या लोकांच्या व्यवसायात सोडून तिथल्या ज्या इन्फ्रास्ट्रक्चर त्याला म्हणतात अशा पद्धतीने डेव्हलपमेंट जी महापालिका करू शकते किंवा महापालिकेनं त्यात लक्ष दिलं पाहिजे. अशा काही समस्या आहेत का, आणि त्या असल्या तर त्या लोक तुमच्याकडे मांडायला येतात का? अशा प्रकारच्या भरपूर समस्या. आता मी जिथं राहतोय आझाद गली परिसरात, आझाद गलीत मी राहतोय, त्या तिथं बरीच वर्ष पाण्याचा प्रॉब्लेम होता, म्हणजे बोरिंगचा पाण्याचा प्रॉब्लेम तिथं होता. म्हणजे माजी नगरसेवक आमचे पहिल्यांदा जुने जे होते त्यांनी तो बोरिंगचा विषय बरेच वर्षावर 1995 साली सोडला. त्याच्यानंतर त्याकडे कुणी लक्षच दिलं नाही. 3-4 वर्ष बोरिंगच बंद होतं. मग ते आम्ही स्वखर्चातून तो बोरिंग दुरुस्त करतो. त्यामुळं आता जेव्हा दुष्काळ पडतोय किंवा काय होतंय, पाणी जास्त होतंय, पाणी बंद पडतंय, मोटर पाण्याखाली जाते, तेव्हा आमच्या इथं कुठलीही पाण्याची टंचाई नाही. एक तो प्रश्न आहे. सुरुवातीला मी इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टीनं काम करताना अशा पद्धतीने केलंय की मी जिथं जिथं काम केलंय त्या प्रभागात सुरुवातीला ड्रेनेज लाईन मी करून घेतली, त्यानंतर दोन्ही बाजूच्या गटारी करून घेतल्या, त्यानंतर रस्ता खोदून तिथल्या पाईपलाईन पहिल्या बदलल्या, जेणेकरून जे दूषित पाणी येत होतं किंवा ज्या जुन्या पाईपलाईन होत्या, ज्या सडल्या होत्या, ते त्या नागरिकांच्या खर्चानं त्यांना विनंती करून त्यांच्याकडून त्या दुरुस्त करून घेऊन त्या पाईपलाईन बदलल्या आणि मग त्यावर रस्ता केला. म्हणजे कामाची अशी पद्धत ठेवली की पुढची 20-25 वर्ष आपल्याला तिकडं बघायची आवश्यकता नाही. त्याच्यामुळे काय झालं की दूषित पाण्याचा प्रश्न संपला. जे काळं पाणी गंजलेलं पाईप मधनं येत होतं तो प्रश्न. त्यानंतर बऱ्याच पाईपलाईन अशा होत्या की ड्रेनेज लाईन मधनं त्या गेल्या होत्या, त्या बाजूला करून घेतल्या. त्यामुळे तो दूषित पाण्याचा जो ड्रेनेज मैलायुक्त पाणी येत होतं त्याचा प्रश्न अत्यंत गंभीर श्रीराम गल्लीत होता, तो सुद्धा प्रश्न सोडवलेला आहे. आता महापालिकेच्या माध्यमातून केलं का कसं, म्हणजे याचा निधी किंवा ह्याचा निधी मला माझ्या मागणीनुसार आमचे माननीय सत्यजित कदम यांच्या पाठपुरावे धनंजय महाडिक साहेबांच्या निधीतून तो निधी आम्ही आणला होता. आता आमचं असं एक पुढचा दृष्टिकोन आहे की छत्रपती शिवाजी महाराजची मूर्ती जी आहे शिवतीर्थ आम्ही म्हणतो त्याला, तिथून ते बिंदू चौकापर्यंत इथून सिमेंट रस्ता करणे, बिंदू चौक ते भवानी मंडप ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत तिथं सिमेंट रस्ते करणे, त्यानंतर भवानी मंडप ते बिंदू चौक इथील सगळ्यात पहिल्यांदा महत्वाचं म्हणजे ड्रेनेज लाईन बदलणे आणि तिथं सिमेंट रस्ता करणे. याचं कारण काय आहे तर येणारा पर्यटक हा पहिल्यांदा त्या रोडवर जातो, त्यामुळे ते डेव्हलपमेंट होणं फार गरजेचं आहे. बिंदू चौक परिसराचं डेव्हलपमेंट होणं गरजेचं आहे. तिथल्या व्यापाऱ्यांशी आम्ही या संदर्भात चर्चा केली की बाबा कशा पद्धतीनं आपण डेव्हलपमेंट केली पाहिजे, त्यांचे विचार ऐकून घेतले आणि मग आम्ही ठरवले की बाबा कशा पद्धतीनं डेव्हलपमेंट झाली पाहिजे, तसे प्रस्ताव आम्ही आमच्या नेत्यांपुढे मांडले आहेत. महालक्ष्मी आराखडा मंजूर झालाय, बराचसा त्यामुळे फरक पडणार आहे आणि तो तुमच्या भागातलाच. बरोबर.
त्याचा जास्त खर्च निधी होणार आहे. बरोबर. तर त्या दृष्टिकोनातून तुम्ही काय अभ्यास केलाय का त्याचा? महालक्ष्मी मंदिर परिसराचा जो विकास होणार आहे आता, तो होणार आहे, तो पूर्ण त्यात शिवाजी पुतळा, छत्रपतींचा पुतळा असू दे किंवा त्या खाली बिंदू चौक हा परिसर नाहीये. बरं. म्हणून जेव्हा विकास आराखडा होईल त्यावेळी जिथलं महालक्ष्मी मंदिरच्या आसपासचा जो परिसर होणार आहे, शहराचा विकास आराखडा की महालक्ष्मी मंदिर विकास आराखडा, बरं. त्यामुळं तिथल्या आजूबाजूच्या परिसराचा विकास होणे. म्हणजेच मी आता म्हटलेलं कसं, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ते बिंदू चौक, भवानी मंडप ते बिंदू चौक, पण भवानी मंडपापर्यंत आणि करवीर नगर वाचन मंदिरच्या अलीकडेपर्यंतच तो विकास आराखडा. बरं. त्यामुळे तिथनं पुढची डेव्हलपमेंट होणं गरजेचं आहे. हां. त्या दृष्टीने हे प्रयत्न सुरू. कारण महालक्ष्मी मंदिर विकास आराखड्यासाठी चांगल्या प्रकारे निधी येणार, बरोबर पण काही अडचणी पण आहेत. बरोबर. पण त्या अडचणीचा तुम्ही काय सोडवण्यासाठी, म्हणजे लोकांशी संवाद साधून किंवा शेवटी शासन ते सगळं देणार आहे, बरोबर. अशा वेळेला ते व्हावं आणि ते चांगलं व्हावं आणि त्याचा तुमच्या भागाला किंवा त्या परिसराला फायदा व्हावा, अशा दृष्टिकोनातून काही प्रयत्न करणार? बऱ्याच व्यापाऱ्यांचं म्हणणं म्हणजे आता प्रत्येक सिस्टीम जेव्हा सुरू होते तेव्हा प्लस मायनस पॉईंट असतात. त्यामुळं काही व्यापाऱ्यांचं मत असं होतं की आम्हाला मोबदला कमी मिळतोय किंवा आम्हाला आहे ह्या परिसरात स्थान द्यावं, त्या दृष्टीने आराखडा करावा. पण शासन ज्या पद्धतीनं शक्य आहे आणि भविष्यात आपला जसा पर्यटनाला चालना मिळेल की त्या व्यापाऱ्यांचा सुद्धा फायदा होईल या दृष्टीने तिथं तो प्रयत्न करतच आहे. आणि माझं तर स्पष्ट मत आहे की महालक्ष्मी विकास आराखडा हा व्हावा, कारण सर्व कोल्हापुरातील नागरिकांचा त्यामुळं फायदा होईल. त्यानंतर स्थानिक व्यापाऱ्यांचा तिथं फायदा होईल. फक्त एक अपेक्षित असा आहे की हा जेव्हा विकास आराखडा होईल तेव्हा हॉकर्स म्हणजे रस्त्यावर व्यवसाय करणारे अनाधिकृत जे व्यावसायिक आहेत यांना कुठल्याही प्रकारचं स्थान न देता अत्यंत कडक अंमलबजावणी महानगरपालिकेने करून हे सगळं थांबवलं पाहिजे आणि स्थानिक लोकांना तिथे रोजगार निर्माण करून दिला पाहिजे. आता महापालिका हे सगळं राबवत असताना लोकप्रतिनिधी म्हणून ज्यावेळेला तुम्हाला लक्ष द्यावं लागतं, म्हणजे काही सामाजिक कार्य असतील, त्या कार्यकर्ते असतील, त्यांना ते सामाजिक कार्यकर्ता म्हणून, पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आपण महापालिकेशी कसा संपर्क साधताय आता सध्या? बघा, महापालिकेशी आता मी तिथले त्यांच्याशी कर्मचारी असू देत किंवा अधिकारी वर्ग असू दे, एखादी गोष्ट तुम्ही गोड बोलून केली तर ती होते, दमदाटीने केली तर तो पण नंतर त्याच्या पद्धतीनं काम करतोय. आता एखादा नागरिक जर माझ्याकडे कुठली समस्या घेऊन आला किंवा थोडक्यात सांगायचं म्हणजे एखादा नागरिक आला किंवा आमच्या इथले गटर साफ होत नाही किंवा आमच्या इथं ड्रेनेजचा प्रॉब्लेम आहे, तर तत्काळ मी काय करतोय, त्यांचा जो प्रमुख असतोय त्यांच्या कानावर घालतोय की बाबा ही परिस्थिती अशी आहे आणि हे असं होणं गरजेचं आहे, नाहीतर आपलंच नुकसान आहे यात. हे त्यांना समजावून सांगितल्यानंतर किंवा तत्काळ ते काम पण करतात आणि समजा त्यावर झालं नाही तर मी वरिष्ठांशी संपर्क साधतो. पण त्यांना प्रेमानं बोललं तर ते काम करतात, असा माझा तरी वैयक्तिक अनुभव आहे. लोक तुमच्याकडे साधारणपणे कुठल्या प्रकारच्या समस्या किंवा अडचणी घेऊन येतात? माझ्याकडे लोक आता महानगरपालिकेतल्या समस्या असू देत, कुठल्या पाण्याचा प्रॉब्लेम असला समज असू दे किंवा आपल्या स्वच्छतेचा समस्या असू देत, सगळ्यात जास्त माझ्याकडे येणारी लोक आहेत ती वैद्यकीय समस्या घेऊन येतात. कारण सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमध्ये केलेलं काम आणि आतापर्यंत आयुष्यमान भारत सेलमधून केलेलं काम आणि मुख्यमंत्री सहायता निधीतून ज्यांना आर्थिक गरज आहे त्यांना मिळवून दिलेली आर्थिक गरज, हे सगळं मी चंद्रकांत दादा पाटील यांच्या साहेबांच्या माध्यमातून करून घेतोय किंवा आमचे महायुतीच्या माध्यमातून मी हे सगळं करून घेतोय. त्यामुळं या सगळ्या जेव्हा अडचणी असतात तेव्हा ते मी माझ्याकडून ते सोडवल्या जातील या अपेक्षेने ते माझ्याकडे येतात. मी 100% प्रयत्न करतोय की ह्या प्रश्न अजून तरी मला त्यात कुठलं अपयश आलेलं नाहीये की एखाद्याचं मी काम घेतले आणि मी सोडवलेलं नाही, असं झालेलं नाहीये. ते वेळानं होईल पण ते झालेलं आहे. आता तुम्ही महापालिकेत काम करणार, एक लोकप्रतिनिधी म्हणून असेल किंवा निवडून आल्यानंतर नगरसेवक म्हणून असेल, त्यावेळेला तुमच्या मनात काय योजना आहेत किंवा ज्या आपण एक नगरसेवक म्हणून पुढे करायचे आहेत आपल्या प्रभागात म्हणून? बघा, सगळ्यात महत्वाचा मी जसं मगाशी वारंवार मी याच गोष्टीचा उल्लेख करतोय की पर्यटन. बरोबर.
कारण आमचा प्रभागच तसा आहे. बरोबर. त्यामुळं तिथल्या स्थानिक लोकांना रोजगार निर्मिती करून देणे, तिथल्या महिला बचत गट आहेत त्यांना गृहोद्योगामार्फत योजना मिळवून देणे, त्यानंतर सरकारी योजना आतापर्यंत मी सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवलेल्या आहेत. आणि माझं आता ध्येय जे आहे ते आयुष्यमान भारत, घर घर आयुष्यमान भारत ही जी संकल्पना मोदींनी मांडलेली आहे, त्या संकल्पनेनुसार प्रत्येक घरात जेवढे नागरिक आहेत, म्हणजे एका कुटुंबात समजा 4 असतील तर प्रत्येकाला आयुष्यमान भारतची सेवा मिळायला पाहिजे, या दृष्टीनं माझे प्रयत्न सुरू आहेत. कारण आता काही अडचणी आहेत, कुणाचे रेशन कार्ड जे घेत नाही, रेशन घेत नाही, त्यांचे 12 अंकी नंबर नाही आहे किंवा काय नाही, त्यामुळे त्यांना आयुष्यमान भारत मिळत आहे. ते करून त्यांना आयुष्यमान भारत मिळवून देणं हा एक प्रायोरिटीवर प्रश्न आहे. सगळ्यात मोठी प्रश्न आहे तो मंगळवारपेठ एरियातला पाण्याचा प्रश्न आहे. त्या दृष्टीनं आम्ही जल अभियंते यांच्याशी चर्चा करून कुठल्या मार्गाने हा सोडवता येतील, ते स्थानिक नागरिक किंवा तिथे जी लोक अभ्यासू आहेत त्या भागातले, की बाबा हे असं करता आलं पाहिजे किंवा यांची एक यांना सहभागी करून ती योजना राबवणार आहे. त्यानंतर आमच्या इथला चप्पल लाईनचा विषय गंभीर आहे. तो प्रभाग माझा नाही आहे, म्हणजे आता नवीन प्रभागानुसार, पण कुठल्याही नगरसेवक, माझं असं वैयक्तिक मत आहे, कुठल्याही नगरसेवक माझ्या भागापुरते विचार न करता कोल्हापूरच्या दृष्टीने विचार करावा. त्यामुळे त्यांच्या काही समस्या असेल तर तो संलग्न माझ्याशी आहे, तिथली लोक माझ्याकडे येतात, त्यामुळे माझी जबाबदारी आहे की ती तिथं त्यांचे प्रश्न सोडवणे. त्यानंतर कोल्हापुरातल्या पाण्याचा प्रश्न आहे आमच्या इथला, तो आझाद गल्ली परिसरात असून किंवा स्वच्छतेचा अत्यंत गंभीर प्रश्न आहे, तो सोडवणे. कचरा तर आता तुम्हाला सांगतो असा झालाय की लोक येतात आणि कचरा बाहेर टाकतात. तुम्ही जो कचऱ्याचा कंटेनर मुक्त कोल्हापूर जे केलं, कोंडाळा मुक्त, ते नुसतंच केले हो, नुसते कोंडाळा म्हणजे कोंडाळा उचलून देणे म्हणजे कोंडाळा मुक्त नव्हे. आज लोक ते टाकायला कुठे, त्याची हे पण लावली पाहिजे, योजना केली पाहिजे की बाबा आज मी इथं कोंडाळा होता, आता इथं नाही, ठराविक टायमिंगला लोक आले पाहिजेत. आज गाड्या कचरा गोळा करण्यासाठी येतात पण त्या वेळेवर येत नाहीत, 2-2, 3-3 दिवस येत नाहीत. कोल्हापूरचे साहेब प्रश्न गंभीर आहेत आणि माझं असं स्पष्ट आणि धडधडीत मत आहे, महानगरपालिका अकार्यक्षम आहे. यातले बरेचसे अधिकारी असू देत, हे अकार्यक्षम अधिकारी आहेत, ह्यांच्या बदल्या झाल्या पाहिजेत. ह्यांना पहिला कोल्हापुरातून दुसऱ्या किंवा त्यांच्या बदल्या इकडं तर इतरत्र होत नसेल तर त्यांचे डिपार्टमेंट बदलले पाहिजेत, रोटेशन पद्धत ठेवली पाहिजे. कारण एकाच ठिकाणी जर एक माणूस राहिला त्याची जी मोनोपॉली तयार होते आणि त्याचा त्रास जनतेला होतोय. आज मला कोल्हापुरातलं सांगा, एक प्रश्न आपण असं मांडूया की कोल्हापुरातला की तो सुटलेला आहे. आरोग्याचा प्रश्न असू दे, सुटलेला नाही. कचऱ्याचा प्रश्न असू दे, सुटलेला नाही आहे. पाण्याचा प्रश्न असू दे, सुटलेला नाही आहे. रस्त्यांचा प्रश्न असू दे, सुटलेला नाही आहे. आज ऑर्थोपेडिक डॉक्टरांकडे इतका आपला भरमसाठ लोक जातात का, तर खड्ड्यात जाताना काय होते माहित नाही, कुणाचा मणका तुटतोय, कोणाच्या पाय तुटतोय, हे सगळं झाले. खड्डेमुक्त कोल्हापूर झालं पाहिजे. त्यानंतर पाण्याचा प्रश्न गंभीर आहे, पर्यटनाचा प्रश्न आहे, पार्किंगचा प्रश्न सगळ्यात मोठा आहे. आज मला सांगा, बिंदू चौकापासून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत किंवा त्या परिसरातल्या ह्याच्यापर्यंत रस्त्याने दुतर्फा गाड्या लावलेल्या असतात, लोकांना चालायला मार्ग नाही. ज्या वेळेला बाहेरून येतो त्यावेळेला पहिल्यांदा महालक्ष्मी मंदिरात येतो, बरोबर, त्यासाठी पार्किंगसाठी बिंदू चौकात येतो, बरोबर, किंवा मग जिथं पार्किंग असेल तिथं शोधत राहतो, बरोबर. अशा वेळेला मग तो पर्यटक असेल, स्थानिक भाविक असेल किंवा कोल्हापुरात येणारा कुणीही नागरिक असेल, बरोबर, तर त्याचा पहिल्यांदा बिंदू चौक ते तुमचा साधारण तो भाग, बरोबर, तिथंच त्याचा जास्त ओढा असतो, बरोबर. आणि तिथं जो हा पार्किंगचा प्रश्न निर्माण झालाय, तर त्यासाठी काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? सगळ्यात अत्यंत महत्वाचा प्रश्न साहेब तुम्ही मला आता विचारलाय आणि हा योग्य प्रश्न आहे. सगळ्यात पहिल्यांदा बिंदू चौकातलं जे सबजेल आहे ते इतरत्र हलवणं गरजेचं आहे. कारण सबजेल जर इतरत्र हलवलं गेलं तर अत्यंत चांगला स्पेस आपल्याला पार्किंगसाठी मिळेल, महानगरपालिकेच्या कॉम्प्लेक्ससाठी मिळेल, जेणेकरून तुम्ही गृहोद्योग लोकांचे आहेत, बचत गटाचे आहेत, हे आहेत, त्यांना तिथं स्थान मिळवता येईल त्यांना. आणि कोल्हापुरातली जी संस्कृती आहे, कोल्हापुरातली जे वेगवेगळे स्थानिक जे काही कला उत्पादन आहेत, ती उत्पादनाला तुम्हाला तिथं चालना मिळेल. त्यामुळं सगळ्यात पहिला ते एक हटवलं पाहिजे. बहुमजली पार्किंग तिथं झालं पाहिजे, तिचं सुशोभीकरण झालं पाहिजे. आज
परिस्थिती अशी आहे की कोल्हापुरात एखादा पर्यटक येतो, तो बिंदुचौकात थांबतच नाही. बरं. का थांबत नाही आहे? हं. तर गुगल मॅपवरनं तो जातोय पहिला शिवाजी पेठेत. बरोबर. शिवाजी पेठेतनं जातोय तो बिनखांबी गणेश मंदिरच्या इथं. बरोबर. तिथनं येतोय तो कुठं विद्यापीठ हायस्कूलच्या इथं. बरं. महत्वाचं काय आहे तुमच्या इथे बिंदुचौक. बरं, तुम्ही ते गुगल मॅपला सगळं केलं, तिथला तेवढे तिथं पार्किंग उपलब्ध आहे काय? नाही. नाही आहे. त्याच्यामुळं असं झालंय की कोल्हापुरातला सगळ्यात महत्वाचा विषय हा आहे की तुमचे दागिने गुजरी हं. आणि आमचा सांबार लाईन. इथला स्थानिकांचा रोजगारच गेलाय, हं. कारण लोकांना माहितीच नाही की तिथं बरोबर. सांबार लाईन आहे. हं. तो जातोय तर डायरेक्ट फिरून तिथं येतोय, तिथं घेतोय, तिथं कुठल्या तरी आसपासच्या हॉटेलमध्ये राहतोय, तिथनं तो डायरेक्ट जातोय पन्हाळा किंवा ज्योतिबाला. पण तिथं पण तिची चांगली सोय होतेच असं पण काही नसतंय ना. ते नाहीच आहे. हं. मग ती कारण का तो एरिया आमचा आहे तो कंजेस्टिव्ह आहे. हं, बरोबर. त्यामुळे 4-5 ठिकाणी आता महानगरपालिकेनं बहुमजली पार्किंग सुरू केली. तिथं सुविधा देताय का हो आपण? नाही. म्हणजे आता नवरात्र होती म्हणून तुम्ही घाईघाईनं ते सगळं करून टाकलात. हं. बरं ठीक आहे, करून टाकलात, पण तिथं सुविधा तरी द्या. हं. आज पार्किंग मध्ये इतकी लूट साहेब सुरू आहे हं. की न बोलण्यापलीकडची लूट आहे. बरं. म्हणजे माझ्या दारात एखाद्यानं गाडी लावली, हं. मला 50 रुपये पाहिजेत बघ, हं. अशा सुरुवातीतनं झालेल्या आहेत. आता हे सगळं रोखण्यासाठी आपण एकतर कसं असते की थांबलं पाहिजे, बरोबर त्यासाठी प्रयत्न तर केले पाहिजेत, लोकांची मानसिकता बदलली पाहिजे. बरोबर. तर ह्याच्यासाठी आपण काही एखादं अभियान किंवा प्रयत्न करणे, त्यासाठी काही महापालिका आपल्या यंत्रणेतनं काही करत नाही असं आता तुम्ही म्हणताय किंवा कमी पडते. बरोबर. पण शेवटी स्थानिक नागरिक असतील, स्थानिक समाजसेवक असतील, कुणीतरी ते केलं पाहिजे, कुठेतरी बरोबर. सुरुवात केली पाहिजे. याच कारणासाठी मुळात हे सगळं जे आहे ते कुणीतरी केलं पाहिजे. कुणीतरी यात पुढाकार घेतला पाहिजे. कुणीतरी याला वाचा फोडली पाहिजे. नाहीतर शांत बसून लोकांना शिव्या देण्यापेक्षा मी ह्या दलदलीत उतरलो पाहिजे, म्हणून मी ह्याच्यात आलोय. आता हळूहळू आम्ही अवेअरनेस आणायला लागलोय की बाबा कशा पद्धतीनं आपण काम करायला पाहिजे. व्यापाऱ्यांची बैठक व्हायला लागलेली आहे, त्या स्थानिक नागरिकांची बैठक व्हायला लागलेली आहे की आपण कोल्हापूरसाठी आपल्याला काय करता येईल, माझ्या प्रभागासाठी आपल्याला काय करता येईल, किंवा माझ्या रोजगारासाठी मला काय करता येईल, यासाठी आपण कसे प्रयत्न करावेत. या पद्धतीनं आमचं जरा एक सगळ्यांशी बोलणं सुरू आहे. तर नवीन नवीन संकल्पना येतील त्या आम्ही भविष्यात मांडू सगळ्या. आणि तो पार्किंगचा प्रश्न असू दे, पाण्याचा प्रश्न असू दे, कचऱ्याचा प्रश्न असू दे, सोडवण्याचा प्रयत्न करू. पर्यटन हे सगळं बेस आहे तो पर्यटनावरच आहे. कारण पर्यटन आपलं चाललं तर सगळ्या समाजांना असू दे किंवा सगळ्या नागरिकांना असू दे, शहराला असू दे, त्याचा फायदा होणार आहे. बराचसा निधी त्याच्यासाठी येईल. आता सर्किट बेंच आलेला आहे आपल्या इथे. सर्किट बेंचमुळं अनेक हॉटेल्स चांगले होतील किंवा रस्ते चांगले होतील अशी अपेक्षा आहे. महानगरपालिकेने अशी अपेक्षा आहे, पण ते होईल का नाही मला माहिती नाही. सांगितलं ते बरोबर आहे, आपण प्रयत्न करत आहात. तर हे होते अवधूत पाटे, आणि त्यांनी एक महत्वाचा त्यांचा प्रभाग आहे महालक्ष्मी मंदिर परिसराचा, आणि त्याचा विकास करण्याबरोबरच लोकांची सेवा आणि बाहेरून येणाऱ्या पर्यटकांच्या सोयीसुविधा यासाठी ते प्रयत्नशील आहेत. आरोग्य बाबतही ते संवेदनशील आहेत, त्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. यातूनच महापालिकेची निवडणूक आणि नगरसेवक पद हेही त्यांचं ध्येय आहे. त्यांना आपण शुभेच्छा देऊया. नमस्कार.